नमस्कार. रामकृष्ण हरी. भगवान श्रीकृष्ण कथेचा पुढचा भाग. इकडे नंद यशोदा जागे झाल्यानंतर आपल्या त्या अलौकिक अपत्याकडे बघतात. इतकं सुंदर रूप आहे, प्रसन्न हास्य आहे, डोळे म्हणजे ज्याच्यामध्ये त्रिभुवनाचं तेच सामावू शकत नाही एवढे डोळे आहेत, प्रकाशमान, नीलवर्ण, शांत, तेजस्वी. ते आनंदाने त्यांचे जे कुलगुरू असतात त्या कुलगुरूंना, गर्गमुनींना बोलावणं पाठवतात आणि गर्गमुनी येतात. गर्गमुनी त्याच्या नवजात हा जो शिशु असतो त्याची कुंडली मांडतात आणि त्यांना आनंद आणि आश्चर्य याचा धक्का बसतो. ते नंद आणि यशोदेला सांगतात, म्हणे हा मुलगा खूप सुलक्षणी आहे, पण याला प्राणभय आहे. नंद यशोदा एकदम चिंताक्रांत होतात. अरे बापरे, मग आता काय शांत करायची, काय करू सांगा. ते म्हणतात काही करायची गरज नाही. ह्याच्यावरती सर्वच्या सर्व दुर्जन ह्याचा काटा काढायला टपून बसलेले आहेत आणि असतील, पण हा तुमचा मुलगा इतका सामर्थ्यवान आहे की हा सर्वांना एकटा पुरून उरेल. आणि तेव्हाच त्या तिथे ते रामालाही बघतात, बलराम, बळीभद्र. मग ते त्याची कुंडली मांडतात आणि मग ते म्हणतात, हे दोघेजणं, ही जी मुलं आहेत ही ह्या भूतलावरनं ह्या सर्व ज्या आसुरी शक्ती आहेत, आसुरी शक्ती अतिमहत्त्वाकांक्षी लोक, ही जे दुराचारी आहेत, वाईट वाईट मल्ल आणि अशा सर्व दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी ह्या बंधुद्वयांनी जन्म घेतलेला आहे. आणि यांना प्राणभय आहेच, पण कुठलीही शक्ती यांना कालत्रयी काही अपाय करू शकणार नाही, इतके ते समर्थ आहेत. यांचा अधिकार फार मोठा आहे. हा तुमचा नवजात बालक आहे ना, हा साक्षात शेषशाही भगवान विष्णू आहे. आणि हा मोठा जो राम आहे ना, हा स्वतः शेष आहे. ह्या मुलाचं नाव मी आता कृष्ण ठेवतो. हा कृष्ण कित्येक असुरांचा वध करेल. आणि आता सध्या सांप्रत जे असुर आहेत त्याच्यामध्ये बरेच, पूतना राक्षसी येणारे, आता तिचा वध करेल. शकटासूर, तृणावर्त, अघासूर, बकासूर. हा बकासूर वेगळा आणि महाभारतातला बकासूर वेगळा, वेगळे वेगळे आहेत बरं का. हा एक राक्षसी बगळा होता बकासूर म्हणजे. बकासूर, आणखी शिशुपाल, चेदीनरेश शिशुपाल, दंतवक्र, या सर्वांना हा तुमचा मुलगा कंठस्नान घालील. जरासंधासारख्या समर्थ योद्ध्याला कित्येक वेळा पळून लावेल. हा कित्येक लग्न करेल, कित्येक म्हणजे हजारोनी लग्न करेल. आणि त्याच्या सर्व स्त्रिया याच्या अर्ध्या आज्ञेत असतील. याचा अधिकार फार प्रचंड आहे, फार मोठा अधिकार आहे. एवढं आहे की वेद उपनिषद ह्यांचं जे सार आहे ते सुद्धा, ते सार थोडक्यामध्ये कुठल्याही अधिकारी व्यक्तीला उपदेश करायचं सामर्थ्य हे तुमच्या मुलामध्ये आहे. हा कायम सत्प्रवृत्त सदाचार संपन्न लोकांचा पक्ष घेईल आणि दुराचारी, दुष्प्रवृत्त, अनिष्ट शक्ती ज्या आहेत त्या सर्वांचं निर्दालन करेल, हस्ते किंवा परहस्ते. म्हणजे कृत, कारित किंवा अनुमोदित, तिन्ही प्रकारे हा त्या शक्तींचा बिमोड करेल. स्वतः करेल, इतरांच्या करवी करवेल किंवा प्रोत्साहन देईल. त्याच्यामुळे याची सर्वच्या सर्व लक्षणं अत्यंत शुभ आहेत. आणि हा जो काही कार्य करेल ते सर्व कार्य लोककल्याणार्थ असेल. ह्याच्या उदारतेला सीमाच नसेल. आणखी काय सांगू, प्रत्यक्ष शेष, ज्याला द्विसहस्र जिव्हा आहेत, तो सुद्धा याच्या पराक्रम आणि लीला यांचं वर्णन करायला असमर्थ असेल. मी तर एक साधा माणूस आहे, मानव आहे. मी तुझ्या या दोन्ही भावांना साष्टांग दंडवत घालतो, असं म्हणून ते त्यांना प्रणाम करतात. वसुदेव अत्यंत आनंदित होऊन त्यांना खूप विविध प्रकारची दक्षिणा देतो.
आणि गर्गमुनी निघून जातात. इथे भगवान श्रीकृष्ण आता लीला करायला सुरुवात करणार आहेत. इकडे कंसाकडे काय झालेलं असतं की कंस आता अत्यंत बेचैन झालेला असतो आणि त्याची बेचैनी तो हाच विचार करत असतो की मला माझ्या वैऱ्याचा पत्ता नक्की कोण शोधून सांगेल. तेवढाच त्याचा एक विश्वासू साथीदार असतो महाबळ नावाचा. तो महाबळ येतो तिथे, म्हणे देवा मी हे कार्य करीन. उष्ट्राणांच्या विवाहेषु मंत्रान गायंती गर्धभा असताना तसं हे असुरसुद्धा परस्परांना असे मोठ्या प्रेमाने देवा वगैरे म्हणायचे बरं का. तो पौंड्रक कसा स्वतःला वासुदेव म्हणून घ्यायचा तसाच मी हे काम करीन. तो आनंदाने त्याचा सत्कार करतो आणि त्याची हे 8वा जो पुत्र असतो देवकीचा त्याची शोधण्याच्या कामगिरीवर रवानगी करतो आणि तो बाहेर पडतो आणि पंचक्रोशीत शोधत शोधत तो शेवटी येतो गोकुळामध्ये येतो. गोकुळामध्ये आल्यानंतर बघतो तर गोकुळामध्ये हर्षोत्फुल्ल आनंदाचं वातावरण असतं. एवढंच नाही, तिथला निसर्गसुद्धा काही वेगळ्याच आनंदामध्ये न्हावून निघालेला आहे असं त्याच्या लक्षात येतं. म्हणून तो तिथल्या सर्व लोकांच्याकडे चौकशी करतो, इथला कसला आनंदोत्साह चालला एवढा, तुम्हाला माहिती नाही. नंद आणि यशोदेला जो दिव्य पुत्र झालेला आहे तो म्हणतो हो का, दिव्य पुत्र आहे का. हो म्हणे, त्याची सौंदर्यावरनं म्हणे प्राण ओवाळून टाकायचं इतका सुंदर आहे. महाबळ जातो, त्यांनी ब्राह्मणाचा वेश धारण केलेला असतो, धोतर नेसलेलं असतं, अंगावर उपरणं, दुबोटी गंध, जय्यत तयारी असते, हातात पंचांग असतं, पण ते उलटं धरलेलं असतं. त्या असुराला पंचांग कसं धरावं हेही माहिती नसतं. पण तो हे वा वा म्हणे मला दर्शन घ्यायला गेलंच पाहिजे. आणि तो नंद यशोदेकडे जातो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर तो त्यांची परवानगी मागतो, मला तुमच्या दिव्य बालकाचं दर्शन घ्यायची परवानगी देता का, म्हणजे मी त्याची कुंडली मांडून बघीन, मी ज्योतिषी आहे. हो बघा की, आनंदाने परवानगी देतात. हा आतमध्ये येऊन बघतो आणि भगवान श्रीकृष्णांच्याकडे लक्ष गेल्याबरोबर त्याच्या लक्षात येतं हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, हे बालक वेगळंच आहे. सर्वसामान्य आपण जशी मुलं जन्माला आलेली बघतो हे त्याच्यातलं मूल नाही आहे, हे बालक वेगळंच आहे. नवजात शिशु दिसत असेल तर याचं सौंदर्य, याच्या डोळ्यातलं तेज, याचा शरीरामधल्या सर्व अवयव जे दैदिप्यमान आहेत, चेहऱ्यावरचा शांतपणा, हे सगळं काही वेगळंच द्योतक आहे, त्याचं लक्षात येतं. आणि तो ओळखतो कंसाचा वध करणारा 8वा जो आहे देवकीचा तो हाच असणार. तो म्हणतो आता ह्याचा इथे त्याला काहीतरी व्यवस्था करून ह्याचा अध्याय मिटवून टाकता आला तर बघावा म्हणून तो प्रयत्नाला लागतो. तो काय करतो, पंचांग उघडून बसतो, थोडा वेळ आकडेमोड करतो. हे सगळे कुतूहलाने बघत असतात आणि मग तो सांगायला लागतो, हो म्हणे हा मुलगा आहे ना, हे सगळे आनंद विभोरून ऐकतायत, हा मुलगा म्हणे अतिशय वाईट लक्षणांनी युक्त आहे, हा तुमच्या मुळावर जन्माला आलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यापासून तुम्हा सर्वांना प्राणसंकट आहे, तेव्हा तुम्ही सत्वर या मुलाचा त्याग करा. हा मुलगा जर इथेच राहिला, आता तो पुढे वर्णन करत गंभीर चेहऱ्याने सांगत असतो. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण डोळे उघडतात आणि बघतात, अरे महाबळ, अरे चोरा, माझं भविष्य वर्तवतोस काय, आता मी तुझं भविष्य बघतो, थांब. काय होतं तेवढ्यात तो सांगत बसलेला, सांगायचा पुढचा प्रयत्न करत असतो महाबळ. तेवढ्यात त्याच्या डोक्यावर शिंकाळं बांधून ठेवलेलं असतं, त्या शिंकाळीची दोरी तुटते आणि ते एवढं मोठं शिंकाळं थापकन त्याच्या डोक्यात पडतं. एकदम तो घाबरून ओरडायला लागतो, काय झालं कळत नाही. तेवढ्यात कोपऱ्यामध्ये किरसुणी आणि खराटा जे ठेवलेले असतात ना, ते आपण बॅट कसे मारतो तसे असे असे करत येतात. त्यांच्या किरसुणी खराट्यांचा रोग महाबळाच्या लक्षात येतो. अरे बापरे, तो वळणार तेवढ्यात मागून एक भलं मोठं पातेलं येऊन त्याच्या पार्श्वभागावर आदळतं धाडकन. अरे, तोपर्यंत किरसुणी आणि खराटे समोरनं प्रहार चालू करतात. हे सगळेजण नंद आणि यशोदा क्षणभर चिंताक्रांत झालेले असतात, पण त्याची ती फटफजिती पाहून सगळेजण हसायला लागतात आणि तो तिथनं बाहेर पडून पळायचा प्रयत्न करतो. त्याला खाट आडवी येते आणि ती खाट आडवी आल्यामुळे हात पडतो, तोंडघशी पडतो, नाक फुटतं. मागून सपासप चालूच असतात
आता तिकडे तो बघतो तर तिथे पाटा वरवंटा असतात, त्यातला वरवंटाही हलायला लागलेला असतो. हा असा घाबरतो, आता जर का पाटाही हल्ला आता आपलं काही खरं नाही. आणि दूरवर बघतो तर तिथे मुसळ वगैरेही असतं. त्याला आपला भविष्यकाळ दिसायला लागतो. तो भगवान श्रीकृष्णांचा भविष्यकाळ सांगायचा विसरतो. आता तो स्वतःचं पंचांग मांडायचा विचार करत असतो. मागून झाडू आणि खराटा आपलं कार्य चोख करत असतात. आणि शेवटी तो तिथनं घाबरून अशी धूम ठोकतो. तो पलटा शेवटी त्याचं धोतरही सुटतं. तो जेव्हा लंकेत पोचतो कसा बसा, काय सगळ्या अंगभर जखमा झालेल्या आहेत, शरीर सुजलेलं आहे, नग्नावस्थेत पोचतो. आणि कंसाच्या राजवाड्यात जातो. म्हणे वाचलो, त्या मुलांनी म्हणे मला जिवंत सोडलं आणि उपकार केले. खरा म्हणे तो माझा प्राणच घ्यायचा, कसा वाचलो म्हणे. हे बघा विवस्त्रावस्थेत यायला लागलो तुमच्याकडे. हा तोच मुलगा आहे जो तुमच्यासाठी काळ ठरणार आहे, देवकीचा 8वा पुत्र. आणि तो नंद यशोदेच्याकडे वर्धमान होतो आहे. अतिशय तेजस्वी सुंदर बालक आहे म्हणतो. तेव्हा आता मी तुम्हाला पत्ता सांगायचं काम केलं, आता मला आज्ञा द्या असं म्हणून पळून जातो तिथनं घाबरत. आता काय करायचं. कंस आणखीन चिंताक्रांत होतो. तेवढ्यात त्याच्याकडे त्याची एक विश्वासू साथीदार असते, तिचं नाव असतं पूतना. ती पूतना येते. महाराज काही काळजी करू नका, मी आहे ना. मी म्हणे आता विषारी दुधाने माझी वक्षस्थळ भरून घेते आणि गोकुळात जाते, तिथल्या सगळ्या मुलांना मारून टाकते म्हणते मी, काळजीच करू नका. कंसाला इतकं बरं वाटतं. वा 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 खरंच, जा जा म्हणे, यशस्वी होऊन ये. तो तिला सदिच्छा देतो. आणि पूतना जाते आपल्या दालनामध्ये आणि तयारी करायला लागते. ती काय करते, भरपूर दागदागिने घालते. कारण दागदागिने घातलेले असतील की स्त्रियांचं लक्ष आकृष्ट होतं. आणि त्याच्याबरोबरच ती 16 वर्षाच्या स्त्रीचा वेश धारण करते. आणि 16 वर्षाच्या मुलीसारखे अंगयष्टी आणि अनुरक्तेसारखा वेश धारण करते की ज्याच्यामुळे पुरुष वर्ग सहजासहजी चळेल आणि ती जे काही करत असेल तिच्या कृत्यांकडे कोणाचंच लक्ष जाणार नाही. अशा प्रकारे सर्व करते तयारी ती. आणि वक्षस्थ विषारी दुधाने पुरेपूर भरून घेते आणि बाहेर पडते. आणि गोकुळात येते. गोकुळात सगळ्यांना ती विचारते, तुमच्याकडे नवजात अर्भक आहे का, मी त्याला पाजलं असतं. आता स्त्रिया सगळे पुरुष असतात ते तिच्या सौंदर्यावर भाळतात. स्त्रिया तिच्या दागिन्यांकडेच बघत बसतात, गवळणी सगळ्या. आणि ज्यांच्याकडे लहान मुलं असतात त्या सर्व लहान मुलांना ती प्रेमाने पाजल्याचं नाटक करते. पण प्रत्यक्षात त्या मुलांनी दुग्धप्राशन केलं की ते मूल थोड्या वेळात तडफडून मरायचं. ही पुढे निघून जायची. आणि ते स्त्री पुरुष तिच्या दागिन्यांच्याकडे आणि स्त्रिया दागिन्यांच्याकडे आणि पुरुष तिच्याकडे असेच बघत बसायचे. थोड्या वेळाने त्या सगळ्यांच्या लक्षात येतं काय अनर्थ होतो आहे. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. सगळेजण आपापली मृत झालेली बालकं घेऊन, गाऱ्हाणं घेऊन नंद यशोदेकडे येतात. तोपर्यंत ही तिथे नंद यशोदेकडे येऊन पोचलेली असते. नंद महाराज सारा भरायला मथुरेत गेलेले असतात. यशोदा एकटी असते. ही एवढी स्त्री तिथे आलेली आहे म्हटल्यानंतर ती लाडीकपणाने विचारते, अरे तुमच्याकडे वा वा नवीन बाळ आलेलं दिसतंय, मी पाजू का. यशोदा म्हणजे कसं असतं, आपल्याला जग जसं दिसतं, आपली स्वतःची जशी जडणघडण असते तसं आपल्याला जग दिसतं नाही का. आपण जर का साव असू तर जग आपल्याला साव दिसणार. आपण जर चोर असू तर आपल्याला जग सगळं चोर दिसणार. सरळ स्वभावाची यशोदा पाहता की म्हणते काही प्रश्न नाही. आणि तेवढ्यात ती पाजायला बसते आणि इकडे सगळेजण बाहेर तक्रारी घेऊन येतात. आणि इकडे तेवढ्यात नंदही परत येतो. नंद परत येत असताना त्याला ते लोक भेटतात. महाराज अशी एक स्त्री आली होती अनुरक्तेसारखी हावभावाने करणारी. आम्ही तिच्या सौंदर्याकडे, उत्तान सौंदर्याकडे बघत बसलो. आमच्या बायका तिच्या दागिन्यांच्याकडे बघत बसल्या आणि तिने आमच्या मुलांना प्रेमाने दूध पाजलं आणि आमची मुलं गेली, मृतावस्थेत आहे. आम्हाला काही करून ह्या अरिष्टाचं तुम्ही निवटा हे अरिष्ट. त्या सगळ्यांच्याबरोबर बोलत आणि त्यांचा धीर देत घरी येतात नंद महाराज. बघतात तर ही सांगते हो तो आतमध्ये ती बाई पाजत बसली आहे. अरे बापरे. तेवढ्यात तिकडे काय झालेलं असतं, ती मोठ्या प्रेमाने कृष्णाला घेते, भगवान श्रीकृष्णांच्याकडे बघते आणि तिच्या लक्षात येतं हेच ते मूल आहे की जे कंसाचा काही काळ ठरणार.
सौंदर्य, त्याचे दैदिप्यमान सर्व अवयव, तेज, शांत तेज, आणि जी मुद्रा असते अभय मुद्रा, या सगळ्या गोष्टी द्योतक असतात त्याचं, की हा मुलगा वेगळा आहे, नीलवर्ण. ती म्हणते आपणच आता ह्याला नाहीसा करू, म्हणून ती त्याला पाजायला घेते. आणि भगवान श्रीकृष्ण तिचं दूध प्यायला लागतात. दूध पिता पिता तिचं दूध संपतं. भगवान श्रीकृष्ण अजून ओढतच असतात. मग तिचं रक्त ओढलं जायला लागतं. आता ती काचावीच व्हायला लागते, सोड सोड, पण श्रीकृष्ण काही सोडत नाही. रक्ताच्या बरोबर तिच्या शिराही ओढल्या जायला लागतात. ती इतकी गलित गात्र होते, ती शेवटी ओरडायला लागते, अरे सोड, तुझ्या आईची धन्य आहे, कशी ती तुला रोज पाजत असेल. तेवढ्यात काय होतं, भगवान श्रीकृष्ण आपल्या चोखण्याचं प्रमाण वाढवतात आणि शेवटी दूध, रक्त, शिरा सर्वांच्या बरोबर शेवटी तिचं पंचप्राणही शोषून घेतात आणि एक मोठी आरोळी ठोकून ती मरून पडते आणि मूळ स्वरूपात प्रकट होते. तेवपर्यंत नंद महाराज बाहेर येऊन पोचलेले असतात. नंद यशोदा आतमध्ये येऊन बघतात तर एका प्रचंड मोठ्या राक्षसीच्या शरीरावरती भगवान श्रीकृष्ण, आपला लाडका कृष्ण पडलेला आहे आणि स्तनपान करतो आहे. यशोदा घाबरून त्याला भरकन आपल्याजवळ ओढून घेते आणि आत घेऊन जाते. मग हे सर्वजण म्हणतात आता हिला दहन केलं पाहिजे इथं, पण स्मशानात न्यायचं कसं? मग तिथे तुकडे करतात कुऱ्हाडी आणि परशुंनी. पण तिच्या सर्व शरीरातनं सुगंध येत असतो. कारण काय, आता तिने प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं स्तनपान दिलेलं असतं. किती भाग्य त्या स्त्रीचं, आणि तिला मुक्ती मिळालेली असते. भगवान श्रीकृष्णांच्या हाती ज्यांना ज्यांना मृत्यू आला त्या एकाची अधोगती झाली नाही, त्या सर्वांना मोक्षच प्राप्त झाला. आणि इकडे कंस महाराजांच्याकडे वरती जाते, पूतनानी माली. अरे बापरे, कंस आणखीन चिंताक्रांत होतो. आता काय करायचं? त्याचा मित्र असतो एक शकटासूर म्हणून, त्याच्याकडे कामाला असतो, त्याच्यासारखाच दुर्वर्तनी. तो म्हणतो मी जातो, गाड्याचं रूप घेऊन मी जातो तिथे आणि मी संधी साधून त्याच्या अंगावरनंच घालीन चाक माझं. कंस खुश होतो, वा वा वा, जा जा म्हणतो, त्याचा निपात कर. आणि शकटासूर येतो, गोकुळामध्ये येऊन एका गाड्याचं रूप घेतो आणि अंगणात थांबतो. थोड्या वेळाने यशोदामय्या येतात कृष्णाला घेऊन कडेवर, आणि काहीतरी काम निघतं म्हणून अंगणात तिथेच ठेवतात आणि भरकन ते काम करायला जातात. तिथे कृष्णाला पाहून शकटासूर म्हणतो, हां हेच ते दिव्य बालक दिसते बरं का, चला आता. म्हणून तो शकटासूर वेग वाढवत वाढवत आता कृष्णाच्या अंगावरनं चाक न्यायचं म्हणून येतो आणि त्याच्या जवळ आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला पायाने असे अडवतात आणि लाथ मारतात, देतात ढकलून. ते ढकलून जो देतात श्रीकृष्ण, तर असाच्या असा अंतराळात उडतो शकटासूर. त्याला तोलही सांभाळता येत नाही आणि पडताना मान खाली घालून तो पडतो आणि मान मोडल्यामुळे शकटासुराचा मृत्यू येतो. कंसाच्याकडे वरती पोचते, शकटासूरसुद्धा गेला. अरे बापरे, आता काय करावं? मग तो काही दिवसांनी तृणावर्ताला पाठवतो. इकडे भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे होत असतात. आता ते हळूहळू कडेवर व्हायला लागतात, मग पालथे होतात. आता ते पालथेहून हळूहळू पुढे सरकायचा प्रयत्न करायला लागतात, मग बसायला लागतात थोडेसे, मग रांगायला लागतात. तृणावर्त म्हणून राक्षस असतो, तो येतो. होतात तर भगवान श्रीकृष्ण अंगणात येऊन बसलेले असतात. आणि तृणावर्त जेव्हा बघतो भगवान श्रीकृष्ण तिथे बसलेले, तेव्हा तो तृणावर्ताचं चक्रीवादळाचं रूप धारण करतो. एवढी धूळ तिकडे सगळीकडे उडायला लागते. गोकुळामध्ये समोरच्या माणसाचा चेहरा दिसत नाही, एवढी प्रचंड धूळ उडायला लागते. आणि थोड्याच वेळात तृणावर्त घर 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 करत आपला केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्णांच्यावर नेतो आणि ओढून घेतो वरती त्याला आणि घेऊन निघतो गोकुळाकडे, मथुरेकडे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे इच्छा थांब, तृणावर्ता तुझे दिवस भरले. आणि काय करतात, अष्टसिद्धी या भगवान श्रीकृष्णांच्या पायाच्या दासी असतात आणि ते आपलं शरीर वाढवायला आणि वजन वाढवायला लागतात. वजन वाढवता 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 एवढं वजन वाढवतात की त्या तृणावर्ताला त्याचं वजन पेलत नाही आणि तृणावर्त खालती पडतो आणि त्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण आपटतात.
त्या तृणावर्ताची सगळी हाडं मोडतात आणि त्या तृणावर्ताचा अंत होतो. अशा प्रकारे हे 4 राक्षस आटोपले. आता अजून काय काय होणार आहे ते आता आपण पुढच्या भागामध्ये बघू. ठीक आहे. आपण सर्वजण मला तोपर्यंत आणून द्या. रामकृष्ण हरी.